नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। काय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात 8 एप्रिल 2024 रोजीचा हा शासन निर्णय। तर या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूयात। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,31,460 इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तसेच सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व विवरणपत्र ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिलेल्या विवरणपत्रानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल ते जुलै 2024 करता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। यात पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागांसाठी एकूण 10,46,87,190 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागांसाठी एकूण 4,29,31,460 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै या 4 महिन्याचे अनुदान वाटप करण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।